नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे बालमजुरी. बालपण हे खेळण्याचे, बागडण्याचे वय. या वयातच जीवनातील सगळ्यात चांगल्या गोष्टी पाहता येतात आणि अनुभवताही येतात. नवे काहीतरी जिज्ञासेने जाणून घेता येतं. शिक्षण घेऊन पुढील आयुष्याची स्वप्न रंगवण्याचे वय म्हणजे बालपण. पण घरात 18-20 दारिद्र्य, वाढती महागाई, अज्ञात आणि पैशाच्या लोभापायी अनेक लहानग्यांना कामात झुंपण्याचे विदारक चित्र आजही ठिकठिकाणी दिसून येते. गरिबी अनेक सामाजिक समस्यांना जन्म देते. त्यापैकी एक म्हणजे बालमजुरी. प्रशासनाच्या वतीनं दरवर्षी बालमजुरांची सुटका होत असल्याचं दाखवण्यात येत असलं तरी ती केवळ बालमजुरी विरोधी दिनापुरतीच मर्यादित असल्याचं नुकत्याच या घटनेतून समोर आलं आहे. तर काय नेमकं घडलं या घटनेत? मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील एका दारूच्या कारखान्यातून बाल कामगारांची सुटका केली गेली. राजधानी भोपाळपासून जवळपास 25 किलोमीटर दूर असलेल्या सोम डिस्टिलरीमध्ये बाल कामगारांना जवळपास 14 तास राबवून घेण्यात येत होते. राष्ट्रीय बाल अधिकारी संरक्षण आयोग म्हणजेच NCPCR आणि बचाव आयोगाने संयुक्तपणे कारवाई करत जवळपास 58 बाल कामगारांची सुटका केली. त्यात 39 मुले आणि 19 मुलींचा समावेश आहे. हानिकारक रसायने आणि मद्यामुळे लहान मुलांचे हात भाजले होते. या मुलांना दिवसाला केवळ 200 ते 400 रुपये मजुरी देण्यात यायची. कोणालाही संशय येऊ नये म्हणून दररोज यांची वाहतूक शाळेच्या बसमधून केली जायची. त्यांच्याकडून दिवसाचे जवळपास 14 तास काम करून घेण्यात यायचे. जीव गुदमरून जाईल अशा दुर्गंधीमध्ये, अशा वातावरणामध्ये मुले काम करायची. सोम डिस्टिलरीवर छापा टाकण्याची कारवाई NCPRचे अध्यक्ष प्रियंका कानुनगो यांच्या नेतृत्वात करण्यात आली. मद्याच्या कारखान्यात बालकामगार काम करत असल्याचा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी त्यांच्या X या समाज माध्यमातील पोस्टमध्ये म्हटलं आहे. संबंधित विभागाकडून या घटनेची माहिती घेण्यात आली असं असून सुद्धा दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रसायनाचे प्रभारी जिल्हा उत्पादक शुल्क अधिकारी कन्हैयालाल अतुलकर, उपनिरीक्षक प्रीती उईके आणि शेफाली शर्मा आणि मुकेश श्रीवास्तव यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी कारखान्याच्या संचालकावर गुन्हा देखील दाखल केला आहे. पण पोलीस आणि प्रशासन कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आयोगाने अध्यक्ष प्रियंका कानुनगो यांनी केला आहे. सुटका केलेल्या मुलांना पोलिसांनी गायब केले असून कंपनीवर जामीनपात्र कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी म्हटलं आहे. कारवाईत सुधारणा न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. पोलिसांनी कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल केला, पण पोलीस आणि प्रशासन कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आयोगाचे अध्यक्ष प्रियंका कानुनगो यांनी केला आहे. सुटका केलेल्या मुलांना पोलिसांनी गायब केले असून कंपनीवर जामीनपात्र कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी म्हटलं आहे. कारवाईत सुधारणा न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. बालमजुरीला कायद्यानं बंदी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. बालमजुरी रोखण्यासाठीचे कायदे आहेत, पण त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानेच अनेक मुलांना खेळाच्या वयातच कामाला जुंपले जाते. बालमजुरी ही अनेकदा घरातल्या बेताच्याच परिस्थितीतून लादण्यात येते. यातील सामाजिक दृष्टिकोनही त्यानुसार पाहणे गरजेचे आहे. दरवर्षी मोठ्या संख्येत येणारे बालमजूर सर्रास स्टेशन परिसरात आपल्याला फिरताना दिसतात. घरात 18-20 दारिद्र्य अशातच मिळेल ते काम करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही. त्यामुळे पुन्हा त्याच दुष्टचक्रात ते अडकतात. मुंबई, ठाणे यांसारख्या शहरात मिळेल ती कामं ही मुलं करत असतात आणि आपला दिवस ढकलत असतात, परंतु तेव्हा त्यांना कोणीच सोडवायला जात नाही. मग बाल कामगाराविरोधी दिनाचे औचित्य साधून केवळ योगायोग जुळवून आणण्यासाठी यांसारख्या घटनांचा फॉर्स करण्यात येतो का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अशी बालमजुरी करून घेणाऱ्या टोळींच्या म्होरक्यांपर्यंत पोहोचणं पोलिसांना व सरकारला अशक्य आहे का? तर नाही. पण त्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता नसल्यानेच बालमजुरीचे समूळ उच्चाटन करणे शक्य झालेले नाही.
हॉटेल, चहाची टपरी व इतर आस्थापनांमध्ये बालमजूर ठेवण्यात कायद्याने अटकाव करण्यात आले आहे. तरीही अशा अनेक ठिकाणी बालमजूर आपल्याला काम करताना सर्रास पाहायला मिळतात. यावर उपाययोजना म्हणून आपल्याकडे वरवरची मलमपट्टी करण्यात येते, पण नेमक्या दुखण्यावर रामबाण उपाय शोधला जात नाही असं प्रकर्षाने जाणवतं. मात्र याला आळा घालणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हीच मुले उद्याचं भविष्य आहेत. मी न्यूज 24 मराठीच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो की आपल्या आसपास कुठेही बालमजुरीशी संबंधित कुठलीही घटना घडताना दिसली तर ती त्वरित थांबवा. यासाठी तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार देखील करू शकता किंवा याची माहिती बालमजुरी रोखण्यावर काम करणाऱ्या कुठल्याही संस्थेलाही याची माहिती देऊ शकता. कारण देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून या अशा प्रकारच्या बेकायदेशीर घटनेला किंवा प्रक्रियेला आळा घालणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच वेगवेगळ्या विशेष विषयांवर माहिती मिळवण्यासाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.